देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राज्याचे मंत्रिमंडळ बऱ्यापैकी तरुण असेल असे संकेत मिळत आहेत. कारण जुन्या अनुभवी खोंडांना विश्रांती देऊन तरुण तुर्कांना यावेळी संधी देण्याचे महायुतीने ठरवल्याचे समजते. तसे झाले तर उद्योगनगरीला प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे. पहिल्यांदाच निवडून आलेले चिंचवडचे शंकर जगताप व भोसरीचे महेश लांडगे या भाजप आमदारांची त्यासाठी लॉटरी लागू शकते. येत्या काही दिवसात नवे सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा शपथविधी 6 डिसेंबरला होईल असे कळते. फक्त मुख्यमंत्री कोणाला करायचे यावरून हे घोडे तुर्तास अडलेले आहे. फडणवीस यांचे नाव जवळपास नक्की झाले असले तरी दिल्लीत अमित शहांकडील बैठका पाहता ते हरियाणासारखे धक्कातंत्र देण्याच्या विचारात असल्याचे दिसते. मुख्यमंत्री ठरत नसताना दुसरीकडे काही आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यासाठी आतापासूनच जोरदार फिल्डिंग त्यांनी लावली आहे. पण बहुमत मिळाल्याने युती मंत्रिपदाबाबत धक्कादायक निर्णय घेऊ शकते. त्यात ज्येष्ठ आमदारांना डावलून ताज्या दमाच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. त्यात जर 50चे फडणवीस मुख्यमंत्री झाले तर नवे मंत्रिमंडळ हे गेल्या वेळेपेक्षा अधिक तरुण असेल असा तर्क आहे. त्यातून भाजप काही अनुभवी ज्येष्ठ मंत्र्यांना पुन्हा हे पद देईल असे वाटत नाही. त्यामुळे युतीतील शिवसेना व राष्ट्रवादीही काही होतकरू नव्या आमदारांना मंत्री करण्याची शक्यता आहे. फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ तरुण झाले तर ती बाब पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. त्यातून शहराच्या निर्मितीपासून गेली 42 वर्ष त्याला हुलकावणी दिलेले मंत्रिपद मिळू शकते. त्यासाठी फडणवीसांच्या अत्यंत जवळच्या अशा जगताप कुटुंबातून पहिल्यांदा निवडून आलेले शंकर जगताप यांचे नाव चर्चेत आहे. त्यांचे मोठे बंधू आणि चिंचवडचे सलग 3 टर्मचे आमदार लक्ष्मण जगताप हे त्यासाठी प्रबळ दावेदार होते. पण या नात्या कारणाने ते त्यापासून वंचित राहिले. तरीही नाराज न होता त्यांनी गंभीर आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चिंचवडहून मुंबईला रुग्णवाहिकेतून जात मतदान केले होते. त्यामुळे त्या निवडणुकीत भाजप विजयी झाली होती. हे ऋण ते व त्यातही फडणवीस हे शंकर जगताप यांना राज्यमंत्री करूनच फेडतील अशी चिंचवडकरांची भावना आहे. तसेच त्यांनी राज्यात सर्वाधिक घेतलेली मते व लीड पाहता त्यांचा या पदासाठी पक्ष विचार करण्याची शक्यता आहे. सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या राज्यातील टॉप 10 आमदारात जगताप असून त्यांचे लीड अजित पवारांपेक्षाही जास्त आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भोसरीचे तरुण पैलवान आमदार महेशदादा यांचाही मंत्री म्हणून नंबर लागू शकतो. गेल्या वेळी देखील ते प्रबळ दावेदार होते, पण राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे त्यांची ही संधी त्यावेळी हुकली होती. यावेळी पुन्हा ती चालून आली आहे. ते फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी असल्याने त्यांना राज्यमंत्री केले जाईल असा होरा आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या कोट्यातून उद्योगनगरीला लागून असलेल्या मावळचे आमदार सुनील शेळके यांचे नाव तर मंत्री म्हणून जवळपास पक्के झाल्याचे समजते. 5 वर्षात त्यांनी मावळला अधिक पर्यटन नगरी केले असून मतदारसंघाचा चेहरा मोहरा काही प्रमाणात बदलला आहे. सभागृहातही ते आक्रमकपणे बाजू मांडतात. अजितदादांचे ते कट्टर समर्थक असल्यानेही त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्योगनगरीच्या मंत्रिपदाचा बॅकलॉग यावेळी तरी भरून निघेल का, की मावळलाच पुन्हा ते मिळेल? याविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून कळवा. धन्यवाद.